तर या संदर्भातच अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत। गिरीश, मला सांगा, आता आज ठाकरेंची बैठक होणार आहे आणि अनेक मुद्द्यांवर यात चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच अनेक मुद्दे आता समोरही येताना दिसत आहेत। काही खासदार आता नॉट रिचेबल असल्याचं दिसतंय आणि आता हे सगळे खासदार या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय। नक्कीच उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची आज मातोश्रीवर 12:30 वाजता बैठक बोलवली आहे। या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण याआधी संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत ते बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत आणि आत्ता तर बघतोय की शिर्डीचे जे वाकचौरे आहेत खासदार ते सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचं सध्या बातम्या समोर येतात, कारण त्यांचा फोन लागत नाही। त्यामुळे ते देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण बघितलं तर 1 महिन्यापूर्वी देखील अशाच चर्चा होत्या। जे ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका केलेल्या होत्या, यामध्ये अरविंद सावंत यांचं देखील नाव होतं। त्यानंतर तातडीने उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीत खासदारांनी त्यांची जे काय मतं आहे ती व्यक्त केली होती। यामध्ये निधी मिळत नाही, पक्ष जे नेतृत्व आहे त्यांना भेटीगाठी होत नाहीत किंवा आमच्याकडे प्रचाराला येत नाहीत किंवा दौरे करत नाहीत, अशा अनेक मुद्द्यांची जे काय मुद्दा होती ती या बैठकीत मांडण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा 7 जूनला एकनाथ शिंदे हे दिल्लीत दौऱ्यावर होते त्यावेळी काही खासदार हे एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यांच्यासोबत बैठक केली अशी बातमी समोर आली। त्या बातमीनंतर आता ही तातडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेली आहे। 12:30 वाजता ही बैठक होणार आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक असणार आहे। या बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये आपण बघतोय की सध्या संजय दिना पाटील असतील किंवा संजय जाधव असतील, याशिवाय आता वाकचौरे यांचं नाव यामध्ये जोडलं जात आहे। नागेश पाटील आष्टीकर हे या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार, कारण हे काही खासदार आहेत ते सातत्याने बैठकांना किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना, नेत्यांच्या बैठकांना हे गैरहजर राहिलेले आहेत। त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। आजच्या बैठकीत नेमके किती खासदार उपस्थित राहतात, राज्याच्या राजकारणात किती मोठे उलटापालट होते हे आजच्या या बैठकीत समजणार आहे। त्यामुळे ही बैठक शिवसेनेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीचं ऑपरेशन एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या सुरू आहे, ज्या काही बैठका घेतल्या जात आहेत त्या अनुषंगाने आजची बैठक आमदारांनंतर आता खासदारही जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आणि खासदारांचं मतपरिवर्तन करण्यात उद्धव ठाकरेंना किती यश येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आणि कारण याला आपण बघितलं तर सुरुवातीला जेव्हा अशाच बातम्या आल्या तेव्हा फेटाळण्यात आलेल्या होत्या। यावेळेस जेव्हा खासदार एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती त्यावेळी मात्र आत्ताच्या या बातमीला कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही खासदाराने या बातम्या फेटाळल्या नाहीत, कारण महिनाभरापूर्वी जेव्हा काही बातम्या आलेल्या होत्या त्यावेळी पत्रकार परिषद घेत आम्ही कसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हा सर्वच खासदारांनी केला। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत किंवा 7 खासदार भेटले, त्यांच्यासोबत बैठका केल्या, त्यांचं म्हणणं मांडलंय, त्यावेळी मात्र कोणत्याही खासदाराने या बातम्या फेटाळून लावल्या नाहीत किंवा त्या बरोबर केलं नाही। त्यामुळे आजची बैठक अगदीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आज ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होतं की ठाकरेंची बैठक सक्सेसफुल होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।